एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल आणि आम्ही देखील आहोत. फायनली आज वेणूच्या 9th बर्थडेचा व्लॉग तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. मॉर्निंगपासून नाईटपर्यंत आम्ही काय काय केलं हे सगळं तुम्हाला व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. तर आता तुम्ही बघितलं की पूजा झालेली आहे छानपैकी. वेणूचं पण छान छोटंसं आम्ही एक फोटोशूट, म्हणजे आपण घरात एक फोटो काढतो ना मोबाईलवरती, असे छान फोटो पण काढलेले आहेत मोबाईलवरती. मस्त तिन्ही देवाजवळ प्रार्थना छान केलेली आहे. रोजचे सगळे श्लोक स्तोत्र म्हणलेले आहेत. बाजूनी खूप आवाज येत असेल तर आय एम रिअली सॉरी, कारण की इथे खूप म्हणजे ऑलमोस्ट 15 ते 20 कन्स्ट्रक्शन सुरू आहेत आजूबाजूला, आणि प्लस जवळ शाळा आहे. तर तिथे आत्ता रिसेस झालेली आहे आणि रिसेस झाली की मुलांचा प्रचंड आवाज येतो, शाळा सुटताना, भरताना आणि रिसेसमध्ये. ठीक आहे, तर आता ॲक्च्युली मी जे प्लॅन ठरवलं होतं त्याच्या मी लेटच थोडीशी चाललेली आहे, त्याच्यामुळे आता थोडीशी मला घाई करायची आहे. इथे मी छोले उकडवून ठेवलेले आहेत आणि मी आता पुलाव पण करणार आहे. त्याच्या भाज्या इथे कट करून झालेल्या आहेत सगळ्या. आणि इथे मी दही लावून ठेवलेलं होतं काल. हे बघा, इथे मी दही लावून ठेवलेलं होतं काल. आता वेणूला मी विचारेन की तिला रायता हवा आहे का. तिला हवा असेल तर मग मी रायता करीन आणि नको असेल तर मग नाही करणार. चमचमीत आणि झटपट असे छोले मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करते आहे. माझी सवय आहे की मी आईचं, आजीचं किंवा यूट्यूबवरती अनेक जणी ज्या छान रेसिपीज दाखवतात त्यांचं मी बघते आणि त्यातून मग माझं एक काहीतरी कॉम्बिनेशन तयार करते आणि तशा रेसिपीज करते. अगदी डिक्टो मला फॉलो करायला नाही जमत रेसिपीज. तर छानपैकी इथे कांदा टोमॅटो प्युरी घेतलेली आहे आणि छोले ऑलरेडी मी सकाळीच उकडवून ठेवले होते, तुम्हाला मी सांगितलं. तर ती प्युरी छान ना मस्त शिजू द्यायची आणि मग सगळे मसाले वगैरे ॲड केले ना, छोले मसाला, त्यानंतर जिरे पावडर, धणे पावडर, हे सगळं छान त्याच्यामध्ये मिक्स होऊन छान उकळी आली की मग छोले ॲड केले की बस, काही करावं नाही लागत मस्तपैकी. आणि छोले उकडतानाच मी ते खडे मसाले टाकून उकडून घेतलेले, त्यामुळे त्याचा अर्क त्याच्यात आलेलाच आहे. आणि त्याला जेवढा तुम्हाला रस हवा आहे तर ते गरम पाणी घाला, म्हणजे त्याची टेस्ट छान मेंटेन राहते. वेणू आमची सगळ्यांचीच खूप लाडाची आहे आणि ती 9 वर्षाची होते आहे. ही गोष्ट इतकी मस्त आहे, अमेझिंग आहे, आनंदाची आहे. आणि तिला उदंड आयुष्य श्री स्वामी समर्थांनी निरोगी आयुष्य द्यावं हीच स्वामींचरणी प्रार्थना. आणि प्रत्येकालाच असं होत असेल नाही का, की जेव्हा जेव्हा आपण आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करतो तेव्हा तेव्हा आपण बॅक टू दॅट मेमरीज जात असू. तुम्ही पण मला कमेंट करून सांगा नक्की की तुम्हाला पण ते आठवतं का. मला सगळं आठवतं की म्हणजे पूर्ण प्रेग्नन्सी जर्नी, मग डिलेव्हरी जर्नी, आणि मग ती मोठी म्हणजे बाळ असतानाचं पहिलं 1 वर्ष, ते माइलस्टोन्स, आणि ते सगळं ते आठवायला लागतं. आणि खूप त्याच्यामुळे असं होतं ना की भरून येतं म्हणजे. आणि म्हणजे ते आनंदाश्रूच असतात. तर तुमच्याही बाबतीत असं होतं का की तो सगळा फ्लॅशबॅक असा डोळ्यासमोरून येतो का दरवर्षी मुलांच्या वाढदिवसाला. मला नक्की कमेंट्स करून सांगा, मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते आहे. आणि ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला आहे म्हणजेच तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल, त्यामुळे लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब नक्की करा. तर फायनली असं सिम्पल मी केलं होतं लंच, कारण की आमचं डिनर हेवी होणार होतं. लाडू खा ना आधी. व्यवस्थित तिखट मीठ, एक घास भाजी पण खाऊन सांग.
आवडली? गुड गुड. जेवा आता मस्त. मी पण आलेच हो. पान वाढून. आज मग वेणूचा बाबा पण लवकर आला. 4-4:30ला वगैरे तो ऑफिसमधून निघाला. 5-5:30पर्यंत घरी आला. आम्ही बराबर आवरून रेडी झालो आणि मग औक्षण करायचं होतं. तसं तर मी सकाळी आंघोळ झाल्यावर तिला करू शकले असते, पण तेव्हा बाबा नव्हता ना. म्हणलं मग बाबासोबत ही गोष्ट करावी आपण. त्याच्यामुळे मग थांबलो होतो. मग पहिल्यांदा देवाला बाळकृष्णाला औक्षण आपल्या पद्धतीप्रमाणे आणि मग वेणूचं औक्षण छानपैकी केलं आणि गणपती बाप्पाकडे भरपूर साऱ्या तिच्या स्वप्नांसाठीच्या प्रार्थना केल्या. तिने पण नंतर छान गणपती बाप्पाला आणि सगळ्या देवांना म्हणजे नमस्कार केला. आमची कुलस्वामिनी मनुदेवी आहे, म्हणजे सासरची माहेरची तुळजाभवानी आहे आणि मल्हारी मार्तंड खंडोबा आहेत, त्यांनाही प्रार्थना केली, विनंती केली की आमच्या बाळाचं रक्षण करा. आणि फायनली आम्ही पुन्हा एकदा वाकडच्या मिलेनियम फिनिक्स मॉलमध्ये आलेलो आहोत. त्याचं कारणही तसंच आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल परवाच गेला होतात. हो, आम्ही परवाच गेलो होतो. ते मात्र खूप महिन्यांनी गेलो होतो. पण आत्ता आम्ही परत आलो 4 दिवसात, कारण की वेणूनी आमच्याकडून ना म्हणजे प्रॉमिसच घेतलं होतं की तुम्ही मला त्या टाईम झोनमध्ये, म्हणजे ते जे काही गेम्स वगैरे असतात ना तिथे सगळे, तर तिथे नेलेलंच नाही आहे आणि यावेळेला मला तिकडेच जायचं आहे. त्यामुळे मग आम्ही म्हणलं की ठीक आहे, चलो आज बड्डे है तो कर लेते हैं. म्हणून मग हे 2 दिवस आधीपासूनच आमचं प्लॅनिंग झालेलं होतं आणि मग इथे टाईम झोनमध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि हे म्हणजे बापरे, हे एक वेडच आहे बापरे. काही काही जण केवढे प्राइजेस जिंकत होते, म्हणजे ते किती सवयीचं असेल. मला तर वाटलं ते रोजच येतात की काय हे सगळं खेळायला. बापरे, आम्ही काय 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 खेळलो हे सगळं. आणि एवढं सगळं करून वेणूला काहीतरी छोटू काहीतरी थोडीशी एक जेम्सचं पाकिट, त्याच्यानंतर एक शार्पनर आणि एक किचन, असं एवढं छोटूसंच काहीतरी मिळालं. बापरे, काय काही लोकांची पोती भरून गिफ्ट्स होती. ते कसं काय मॅनेज करतात माहीत नाही. आणि तो मगाशी फिशिंगचा गेम बघितलात ना वेणूला खेळताना, तो मी पण खेळले, कारण तो फार इंटरेस्टिंग वाटला. मजा आली तो खेळून. आणि या रेसिंगमध्ये तर वेणू 2nd आणि 3rd रँक 2 वेळेला असं जिंकली. आणि मग नंतर आम्ही डिनरसाठी जे स्पेशल इथलंच जागा ठरवली होती तिथे आलेलो आहोत. मनभावन थाली रेस्टॉरंट आहे, इथे यायचंच डिनरसाठी आम्ही अगदी ठरवलेलं होतं आणि तो डिसिजन वॉज व्हेरी राईट. खूपच टेस्टी आणि इंटरेस्टिंग सगळ्या वाईब्स होत्या इथल्या. खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या आणि वेणू खुश झाली, हे जास्त इम्पॉर्टंट. खूप एन्जॉय केलं आम्ही हे सगळं. आम्ही असं सिम्पल पण काहीतरी इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. प्रत्येकाच्याच वाढदिवसाला असं खूप मोठं काहीतरी नाही करत. हे इंटेरियर पण खूपच इंटरेस्टिंग आहे. सो वाकड मिलेनियम फिनिक्स मॉलला आलात तर इकडे नक्की जेवण करा. आणि भरपेट असं मस्त जेवण झालं, सगळं वेलकमिंग आणि सगळं छान होतं. इथल्या वाईब्स एकंदरीत वाढदिवस मजेशीर आणि मनात होता तसा छानपैकी सेलिब्रेट झालेला आहे. सो आता बॅक टू द रुटीन. पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.